नमस्कार. आलोय बघा. काय तुम्हाला सांगतो, 2 रोज पाऊस येतोय, काय भिजवांना ताप मिटलाय, काय कडवाळाला पाणी नाही आणि कशाला काय नाही. कारण पाऊस रोज बुरंगाड येतोय थोडं थोडं, त्यामुळं पाण्याची काही गरज पडली नाही. हिर टम झाली तोपर्यंत बघा आपली मास सोडल्यात, 7-10 मास सोडल्यात. अजून जरा मास सोडायचं इथं. 8-10 गावलं त्या दिवशी तळ्यात, त्यातलं सोडलं तिकडं 7-8 बारकं बारकं आहे. तर अजून एक 20-25 तेजीच मस्त पिली मुलकाची होती पुन्हा. गच भरली हिर बघा. पाणी काढणार का लगेच येतंय पाणी. कचरं कोणाला लागलं तर घेऊन जावं लागा ना, फुकटात न्या म्हणते तरी बी नेणार कोण. काय करायचं. 2 ढिगार आहेत. म्हणलं हिरी कोणी येडा हाणून यावं, तर हिर टम झाली आहे तोपर्यंत. मजा आहे ना उन्हाळ्यात पवायला बिवायला. रान झालंय मोकळा. आता ही कर्ज ही गड्यानं मसर बांधली त्या गड्याला म्हणणार आहे, तू तर नांगर नसेल तर मला तर नांगरून आपलं काय तर करू दे. कडवाळ बघा एकदम जोरात आलं या. कडवाळ एकदम जोरात. दगडा येतं अजून राहणार काही याचा लागते तर पाईपलाईन मध्ये केलेली, त्याच्यावरनं सगळं दगडाच येतं. गाड्याला आमच्या दगाड याचा आहे ना ग, काय ना ग, आणि नुसतं रान पाहिजे. कसलं कडवाळ आले हो बघितलं, जोरात आले का नाही. पट्टाच्या पट्टा नुसता एक नंबर कडवाळ आले हो. हे घराकडे सगळ्या कडवाळ जोरात एकदम टकाटक दिसते. दर 15 महिन्याभरात घालायला, महिन्याभरात हे घालायला येतं. यात मकान कडवाळ दोन्ही मिळून हाया. महिन्याभरात तर मला सांगतो घालायला येतं निवांत. धनर माझं कसं कष्ट केल्याशिवाय काय आहे का सांगा बरं. कष्ट करावं लागतंय हवा आहे. खात गाठला ह्याला मरणाचा, खात पाणी सगळं लागतंय तवा ती धान हालतंय. नाही उन्हाळ्यात तिचं झर करते ती. ही तर कडवाळ जोरात हल्लं आणि ह्याच्यापेक्षा वरच्या शेतातलं लय हल्लं या. महिन्याभरात कणकण घालायला येते. टाकायचे कोण 4 पैसे करून टाकायचे. त्या आंब्याची झाडं बघा त्या दिवशी रोटून घेतली सगळी. नारळ हे आता त्याला खड्डं पाडायचं, खड्डं पाडून खात घालायचं ह्याला. कसा नारळ खाल्ला आता त्याचं खालच्या फांद्या पूर्ण तोडून टाकल्या. ते 2 नारळ जे आहेत ते पाण्याचं नारळ आहे बघा. एक आणि एक 2 नारळ मागणं लावले. ते पाणी नुसतं पाण्याचं नारळ आहे. ते आहे ते खोबऱ्याचं हाया. एकदम एक नंबर सगळं शेती झाली आपली. काही अडचण नाही, करून खाणाराच पाहिजे. डेरा आणलाय बघा तुम्हाला सांगतो बघा, बाहेर ठेवलाय गार पाण्याला. त्या दिवशी आका काय करते, पाणी आण मला गार डेऱ्यातलं आणतो. कुठं आहे तू, काय करतोयस? यात्रेला जायचं का, यात्रेला जायचं का पाण्यात बसायला, गाडीत बसायला? यात्रेला म्हणलं का नाही म्हणतीये, आणि पाण्यात बसायला म्हणलं का होय म्हणतीये. तिला यात्रा म्हणजेच काय कळलं नाही. बायको मागं लागली सारखी छला 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 करून. पण अजून माझं काही निश्चित नाही. गेलो तर नाही तर नाही तर नाही. कुठं ऊन पडलंय मरणाचं, उन्हाचं जायचं नकट्या. नेलकटरांचं जातो नक काढतो. कुठं नेलकटर तो पाणी तुम्हाला सांगतो फ्रीजमधलं पाणी पिऊन पिऊन सर्दी व्हायला लागली, म्हणून डेराच आणला 350 रुपयाचा. 2 कळशा बसते त्यात. आणि डेऱ्यातलं पाणी ऐकत नाही हो, गार तुम्हाला सांगतो.
मडक्यातलं पाणी कसं आहे तर जेवण झालं. आणट्या ए आणट्या आणट्यो कोणाचा आहे तू आका इकडे तुला जायचं का देवाला जायचं का तुला हा का देवाला जात नाही का बरं देवाला जात नाही आम्ही जाणार नाही येणार का मग अक्काला आमच्या बघा बाई रांजरवाडी उठली हो बाई डोळ्याला काय करावं बारक्या लेकरांची सुद्धा डोळ्याला रांजरवाडी येते कसं कसं दुखतंय का हे झाकल्यावर उघडल्यावर दुखतंय होय त्याला गोळी घ्यायला लागते बघा पिकलं पिन्न आहे ते नुसतंच वाढलं या पिकलं म्हणजे हे काय होत नाही पण ते पिकना पिणं कायच करणं झालंय जाऊ दवाखान्यात थोड्या वेळा हो पोरी केस कापायला म्हणते परत मी 2-3 रोज टाळाटाळ केली ती केस कापली नाही ती आता न्यायला लागतील तिघांची किंवा वाढली तरी एकांची लेकरांची केस तुम्हाला सांगतो कमी केली टेन्शन नाही ना का केवढी करायची कमी का करायचं आता का शाळा आहे का काय उन्हाळ्याची हा उन्हाळ्याची शाळा आहे काय उन्हाळ्याची शाळा आहे काय करायची कमी हा एक बार टाकल्या खरं या हा आणि तुझा टकल्या करायचा का करूया की आम्हाला आपलं टक्कल म्हणा येते तुला हा करूया तुझा टकल्या ए टकल्या आम्ही तुला म्हणणार ए टकल्या चिडून तुझ्या टाळक्यात हाणणार मग आम्ही ए टकल्या म्हणणार कसं हा नाही आणि ते बघा असलं ऊन पडलं तर दिवसभर बसत नाही काय सारखे ह्या घरातनं त्या घरातनं ह्या घरात कोणाचं दप्तर वाढणार कोणाचं चेंडू पळवणार कुठं गाडी खेळणार कसलं सुद्धा बसत नाही वाघरत जाऊन बसणार शहराला टाकायचं मका टाकणार एका जागेला म्हणून अजिबात बसत नाही तर मित्रांनो उन्हाळा पडलाय लय उन्हात फिरू नका काय चाललंय काय नाही तुमचं सांगा कमेंटमध्ये हो जेवला का नाही सगळीजण मी तर जेवलो बघा निवांतपैकी पुन्हा कोणा गावाला यात्रा चालू आहे सांगा आमच्या सासरवाडीला शेटपळला यात्रा चालू आहे त्या तुमच्याकडे यात्रा चालू आहे त्या का नाही ते सांगा कमेंटमध्ये सगळ्यांनी आणि कोण कोण कुठनं व्हिडिओ बघतंय नक्की कमेंट करून सांगा हो आणि उन्हाळ्याची पाणी आहे ती का तुमच्याकडं आमच्याकडे तर हाय त्यामध्ये आमचा पाण्याचा वनवास संपला बघा हिर पाडली ती पाण्याचा वनवास संपला नाहीतर पाणी आम्हाला नसायचं गेल्या वर्षी उन्हाळ्यात सगळी शेती पडाक होती पर हिर पाडली ती एक नंबर काम केलं का नाही विकास केला का नाही सांगा